मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। तेजस्वी घोसाळकर भाजपात पक्षप्रवेश। महापालिका निवडणुकीत भाजपची ताकद वाढली। नागपूर चंद्रपूरसह सर्व 29 महापालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात होण्याची शक्यता। पुढच्या आठवड्यामध्ये घोषणा। 15 जानेवारी दरम्यान मतमोजणी होण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। फडणवीस पुणे, कोल्हापूर आणि सांगलीला भेट देणार। विविध विकास कामांचं उद्घाटन होणार। भाजप आमदार कृष्णा खोपडेंच्या आरोपांवर पहिल्यांदाच तुकाराम मुंढेंची वाचायला प्रतिक्रिया। काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही म्हणून विरोधात कट रचून त्रास दिल्याचा दावा। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी। शारीरिक शिक्षेवर बंदी। गंभीर प्रकरणांमध्ये पोलीस कारवाई अनिवार्य। 100 उठाबशा काढायला लावणाऱ्या वसईतल्या शाळेची नोंदणीही रद्द। पुण्याच्या राजगुरुनगरमधल्या खासगी क्लासमध्ये शिक्षक शिकवत असतानाच एका विद्यार्थ्याकडून गळा चिरून हत्या। हल्ला करणारा विद्यार्थी फरार। हल्ल्याचं कारण मात्र स्पष्ट। दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळावरील विमानसेवा विस्कळीत। एकूण 250 विमानं उशिरानं। प्रवाशांना प्रचंड मनस्ताप। डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण सुरूच। रुपया 90 रुपये 56 पैशाच्या नीचांकी पातळीवर। अर्जेंटिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलर लिओनेल मेस्सीचा आज भारत दौऱ्याचा तिसरा आणि शेवटचा दिवस। दिल्लीत मीट अँड ग्रीट कार्यक्रमात सहभागी होणार। अधिवेशन काळात पंतप्रधान मोदी आजपासून 3 देशांच्या परदेश दौऱ्यावर। जॉर्डन, इथिओपिया आणि ओमानला भेट देणार, तर राहुल गांधी जर्मनीच्या दौऱ्यावर। ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमधील दहशतवादी हल्ल्याचं पाकिस्तान कनेक्शन समोर। दहशतवादी नवीद अक्रम मूळचा पाकिस्तानचा असल्याचं उघड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।